श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळक, भक्ती पंकजाच्या सदैवर्का, मुनी मानस चोकार पाळका, कृपा पियुष चंडा तू, भाविक प्रेमळ भक्त परी, तयाचा सती पूर्ण कैवारी, बाळ प्रल्हाद संकटावरी, कुरड्या काष्टी प्रगटलासी, करवी शती प्रताप सगन, संकटी घातले देवतेन, तदर्थ सकळ रवी कुळ पाळन, अवतार दीक्षा मिरवितसे, देवा विप्राचे संकट पाहून, मत्स्य कुळाते करी धारण, मग उदयते गगन दावून, शंकासूर धरियेला, देवी दैत्य दुमादुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवित, उदयी मिथुनी शंका तोषवित, महाराजा कृपार्णव, राया बळीचे उद्याम करणी, स्वरूप मिरवी खुजटपणी, संकट पडता सुरंगणी, फर्शधर झालासे, अपार भक्त प्रेमा सगन, त्यात स्थिरावले पंडुनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरविला, असो ऐसा भक्त प्रेमा, तू ते आवडे मेघ श्यामा, तरी भाव भक्तीचे अवगमा, पुढे ग्रंथा बोलवी. मागील अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे, तरी श्रोतेसी अवलोकोनी, कथा पहा आपुले मनी, 12 मल्हार मार्ग धरुनी, जाता झाला मच्छिंद्र, तो 12 मल्हार काननात, मुक्कामा उतरला एका गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला, तो रात्र झाली 2 पहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तो काननी दिवटा पार, मच्छिंद्रनाथे देखिल्या, इकडोनी जाती तिकडोनी येती, ऐशा एरझारा करीती, ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतबळे उदले, तरी त्या ते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी क्षम पडतील, तरी त्या ते आता शरणांगत, प्रसन्न करून घ्यावे भूत, श्रोते म्हणती कार्य कोणते, भूता स्वाधीन असेल की, तरी ऐसे न बोलावे या वेळे, भूत श्रीरामा उपयोगी आले, राक्षसाचे प्रेत नेले समरंगणी सुवेळी, तेव्हा अमृत दृष्टी करून, उठवी क्षेन कपिरत्न, देवी तुळशीसी प्रसन्न, भूत झाले कधित, तरी लहानापासून थोरांपर्यंत, समयी कार्य घडून येत, पाहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणता ते, तन्याये कल्पुनी चित्ती, नाथभूतांच्या बैसला अर्थी, मग पद अंबिकाश्र स्पर्श शक्ती, पेरिता झाला ते चिक्षणी, ते अश्र पेरिता भूतगणी, भूता स्पर्श कुरु मेदिनी, मग पद धरी आवळूनी, सुटका नाही पदाने, जेवी युद्ध कुरुक्षेत्रा, मही धरितसे कर्णरथ, चक्रे गिळवूनी करी कुंठित, गमन संधान करू नेती, तन्याय स्पर्श शक्ती, करी भूपदा धरा व्यक्ती, चलन वलन मग त्या स्थिती, काही एक चलेना, जैसे तरु एकची ठाई, वस्ती अचळ प्रवाही, तन्याये भूते सर्वही खुंटुनिया टाकली, तया भूताची वियोग निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते, सर्व मिळून येतात तीक्षित, जमुनिया येताती, तवते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिली प्राप्त, एरीकडे वेताळ दीक्षित, अनंत भूते पाताली, तो दक्ष भूतांचा बळी वेताळ, पाहे अष्टाकोटी भूतावळ, तो न्यून्यपणी सर्व मंडळ, दिसून आले तया ते, मग अन्य भूता ते विचारित, शरभरतीच भूत जमात, आली नाही किमर्थ, शोध त्याचा करावा, अवश्य म्हणून 5-7, गमन करीती झाले भूत, शरभरती येऊनी त्वरित, निजदृष्टी पाहती, तवते मंडळी मही व्यक्त, उभी असे बरळहीत, जैसा एक ठाई पर्वत, दुसऱ्या ठाई आतळेना, मग त्या मंडळा निकट येऊन, पुसते झाले वर्तमान, तुम्ही व्यक्त मही लागून, काही म्हणून तिष्ठला, एरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलून देता पद, कोण आला हे सिद्ध तेने कळा रचिली, मग ते पाहे कळा एकूण, पर्वता चालिले शोधा लागून, गुप्त रूपे वस्थित येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला, बालकर्किनी ते जांगळा, शेंदूर चर्चिल से भाळा, तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली,
कर्णी मुद्रिका रत्न प्राती की वस्तीच पातल्या रत्न ज्योती हेमगुणी नासिक गुंपुनी विभूती कबीर भारी वेष्टीला ललाट अफाट मिशा पिंगटा वडदुग्नाने भरिल्या जटा सरळ नासिका नेत्र वाटा अग्निसमुदृष्ट पाहतसे अकरनयनी विशाळ बहुत उग्रपणी उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला स्थूळवट बाहुंदळ सरळ अजान बाहू तेजाळ की मलविमल करुणी स्थळ बहुवाटी विराजले मस्तकी शोभली दिव्य विरंगुठी कथा विराजे पाटपोटी त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवितसे बहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊन हातात बोधशैलिका विराजे जैसा त्रिव बारावा रुद्र की सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्र गणी चंद्र तेजा माझी डवरतसे ऐसे पाहुनी एकभूती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केली स्थिती भूतांगना वाटतसे मग ते होनी संदेहस्त नाथासी म्हणते भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुल्याला कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केले केवी राहिले एरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे महाराज करी मुक्त जाऊ द्या वेतळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहा माही तुमचा वेताळ आधी राणी व जाऊनी त्या तत्वरे सांगावे एरू म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा वेताळ खेळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकोणी कुंदुक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसा सबळी तया माझी फेडती कळी तया सवे कोणी रळी केली नाही अजन्म देव दानव गंधर्व असती तेही वेताळा बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तया प्रती श्रुत करू नो जी एरू म्हणे संपादनी येथे काय करिता दावुनी तुमचा वेताळ पाहिन नयनी बळचेटी कैसा तो ऐसे कोणी भूती मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले राया वेताळाशी करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतासी विघ्न जोगी एक आहे की तेने खेळूनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा ऐसा एकोणी पिशाच राव परम शोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूताबळ मिळवा मग भूतभृत्य जासो दहल्लकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालती पातले मावळी मेवाळ तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुडाळ कैकाड विलंबन वचन सप्तद्वीपीचे पातले सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टरांनी व एक एक कोटी समारंभा पातले अष्टरांनी व तयाचे नाव महावीर विद्ये कारणी सर्व मुहम्मद महिषासूर धुळवाने गर्वे पाबर झुंगीट पातले मुंजा नरसिंहाचा अवतार मनोनी वीरात त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आज्ञा वेताळवीर येऊन या पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कथिले झाले सिद्ध गमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शरंभतीरा प्रती अष्टही कोटी कल्लोळ करीती तेने दनानी अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै केले स्मरण गांडी व विभूती शर सज्ज करीती अति तत्पर परी सर्वाचा प्रताप पहावया स्थिर मही विराजे उगालाची परी वज्राश्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषांगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवितसे तेने करुणी भूताचा प्रवेश लिप्तनो हे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैसा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपारंबरा परी वज्राश्र सकळ मवळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाचन रूपाळ रूप पे करुणी अति विशाळ
तरु ठाकिती उपटोनी बळे पर्जन्य धारा सारिके. परी ते वज्राश्र मौळी तया न गणिती तये काळी. तरु संचवोनी पर्वत मौळी पर्णकुटी ती जाहली. ऐसा संचारता तरु भार काय करीते झाले समग्र. कोरडे काष्टाद्दी तृण पार तयावरी सांडिती. सकळ करोनी महाकहर सांडिते झाले वैश्वानर. ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदाश्र पेरितसे. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडीते ज्वाळा पर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षीकुळ जीवजंतू. ऐसा पाहता पावक थाटी परी जलदाश्रे केली दाटी. उदधी मिरवूनी आकाशा पाटी शांत केले पावक तो. या परी मच्छिंद्रनाथ पावकाश्र पेरिता झाला विभूती मंत्र. तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे. परी ते दृश्य दृश्य जाणोनी प्रयाग्नी पाहती गुप्त होऊनी. मग पहा उदतो या सोंडोनी आकाशात मिरवत्या. परी तो विझेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदाश्र पेरून. शांत केला द्विमूर्धन अश्रमंत्रे करुनिया. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जपोनी भूतांगणी कल्पितसे. तेने करुनी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी. जैसी पूर्वी भूता ते रहाटी तेची झाले सर्वास. परी अष्टजन ते तयाचे रूप महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र नगनिती माप सोबळे मिरविती. परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडोनी धरिले. हेतो नेनो निकट आले मच्छिंद्रा ते आवळावया. परी भोवते आहे वज्र संपन्न लागन चाले काही तेन. परी परम बलाढ्य वेताळ संधान निकटंगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र तोची गिळून गेला मुख पात्र. हे मच्छिंद्र पाहता ती विचित्र वासनाश्र सोडितसे. वासनावाश्र होता प्रगट उभयताची झाली जगट. जैसा जेठी लागून येथ पाठ झोंबी झोंबी खवळले. एकमेकामही पाडिती तेने दनाना उठे क्षिती. अष्टसमुद्रा हे लावती खळबळती नक्षत्रे पै. शेष मस्तके हे लवती कुर्म म्हणे त्या अद्भुती. वराह सावरुनी नेटे देती महिलागी उचलितसे. एरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राचे चरण. की चरणी धरुनी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा. परी तो नाथ अति चपळ पुन वज्रास सिद्ध केले सबळ. दाही दिशा रक्षा पाळ ऐसे वज्राश्र मिरविले. यावरी तो दानवाश्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण. मधु तिल कुंभकर्ण मरु आणि मालिमल. मूच कुंद त्रिपूळ बळजेठी ऐसा सप्त दानव हाटी. साती दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले. झोटिंगा ते मधु जगटे खेळतील कुंभक नेटे. बाबराते कुंभकर्म लोटे झोट धरणी जगटती. मम्मदा लागी मरु भिडत माली मलमुज्जाचे अल्लाटीत. महिषासुर ती उन्मत मुंचकुंद त्याते भिडतसे. धुळो वानवीर समर्थ त्रिपुर जगटे तया निरत. ऐसे एका मंत्री अश्रदैत्य सप्तजन अल्लाटिले. ऐसे भिडता अष्टजन मही उठला ते दनान. एकमेका मही कारण आकळावया ते जलपती. एक दिन एक रात्री साती जनान विश्रांती. लाथा केवळ होमद्या देती वर्णावर्मे जाणूनिया. तेने करुनी प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत. मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही पडती आदळोनी. मग साती जने दानवाश्र भिडता केले त्या जर्जर. मग सप्त दानव दृश्यवर होते झाले एकसरे. एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती. तो संधान पाहुणी हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे. तेने घाई अति सबळ मूर्छित पडला वेताळ. मही पडता उता वेळ अदृश्य झाली शक्ती ते. एरीकडे मच्छिंद्रनाथ वातार्कर्षत विद्या जल्पत. तो सावरुनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरीने. येता येता साती जणी लगट करती निकट येऊनी. तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झालासे. सिद्ध प्रयोग होता नीती संचरे तो अष्टदेहा प्रती.
तेने करुणी वातगती आकर्षण होतसे. जवजव आकर्षण वात होत, तव हस्तपादाचे चलन राहत. परम क्लेश उचंबळत, मूर्छा शक्ती मिळवावया. ऐसा होताची अष्टमावृत्ती, मग एकमेकाप्रती बोलती. आता सोडूनी अहमवृत्ती, शरण वेगी रिगावे. ना तरी जोगी आहे कठीण, हुतास आपला घेईल प्राण. तरी याते प्रसन्न करून, जगा माझे नंदावे. जैसे राम प्रसादे करून, लंकारांनी व विभीषण. की वाळीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव. तन्या येथे करून, वाचवावा आपुला प्राण. उपरी जीवलिया संगोपन, आश्रम होईल हा एक. जैसा दरिद्र्याला परीस, की चिंतामणी चिंतेल्यास. की पियुष लाभे रोग्यास, तैसा होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले साह्यवत. तन्यायी आजही प्रीत, वाढवावी महाराजा. ऐसे बोलून एकमेका, निश्चय करुनी नेटका. म्हणती महाराजा तपोनायका, सीमा झाली प्रतापा. तन्याये सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा क्लेश पद्धती. क्रोधा नळे प्राणाहुती, योजू नको महाराजा. तरी आता अनन्य शरण, आहोत आमचा वाचवा प्राण. जैसे कचा शुक्रदान, संजीवनीचे पै केले. तू प्रत्यक्ष अससी नारायण, हे नेनो निरळी तुझ कारण. केली परी उचित धन, प्राप्त झाली सध्याची. जैसा जटायू आणि संपाती, प्रताप दाऊ गेले गवस्ती. परी भोग दशा प्राप्ती, सध्याची झाली लाभावरी. तन्याय येथे झाले, तरी कृपेची वसवी पाऊले. चलन वलन अवघेची राहिले, बोलणे उरले सांगावया. आता सैनिक करसी आळस, आम्ही जाऊ पराठयास. तेने लाभत वसतास, काय मिरवेल तुझ लागी. तरी आमचा वाचवावा प्राण, मग तुझे नाम मिरवू जगा कारण. सांगशील ते कार्य करून, भूतासहित येऊ की. की यमे पाळिले यमदूत, किंवा विष्णुपुढे विष्णुगण धावत. तन्यायी आम्ही भूतासहित, तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणशील खोटे, तरी पूर्वजा बुडवू नरका पाटे. आणि पंचपातके महानेटे, निजमस्तकी मिरवू की. गो हत्यारी ब्रह्महत्यारी, श्री हत्यारी बालहत्यारी. मातृपितृगुरु हत्यारी, पंचपातके मस्तकी मिरवू की. ऐशी पातके रौरव क्षिती, भोगू मिरवू संवत्सरायुक्ती. याते साक्षचित्र गुप्ती, लीनमुखापदा मिरवू का. ऐसे आमचे बोल निश्चित, काया वाचा धरुनी निश्चित. तरी आता होई कृपावंत, दयालहरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व. त्याते साह्यभूतासहित, कार्यार्थी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी. साह्य करावे मंत्रा लागोनी, कोणा तरी घोकिलिया. मग अष्टही म्हणती अवश्य, कार्य करू निश्चयास. मग साधन प्रयोग आपला बक्ष, पृथक पृथक सांगितला. अष्टकोटी भूतावळी सहित, बक्ष साधन सांगितले समाप्त. येणे पंथे कार्य जगात, निश्चयामी मिरू की. पूजा पुरस्कार अभ्युत्थान, मंत्रासहित निर्वाण. मंत्र उजाळला स्थापुनी ग्रहण, पर्वणी ते नेमले. ऐसा निश्चित सांग होता, मग बले पेरकाश्र पेरिता. समूळ नासून गेली वार्ता, आकर्षण अश्राची. एरीकडे अष्टकोटी भूतावळ, जोगिनी इत्यादी सकळ. स्पर्शू पाहती चरण कमळ, मही व्यक्त होऊन या. तेव्हा जल्पोनी विमुक्ताश्र, मुक्त केले पिसाच सर्वत्र. मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र, सन्मुख उभे राहती. बुद्ध्यांजळी उभय कर, उभे असती ते समोर. वाणी वदले जय जयकार, धन्य मच्छिंद्र म्हणूनी. मग त्या मंडळीत मच्छिंद्रनाथ, कैसा शोभला मूर्तिमंत. जेवी नक्षत्रा माझी तेजुमंत, शशीनाथ मिरवला. की रश्मी पालमंडनाथ, तेजे गहिवरला प्रभे आदित्य. की सुरवर्गणी शचीनाथ, देवामध्ये मिरवला. की शिवगण समुदायी, परम शोभत न गजावई. की विष्णुगणाथ शेषशायी, प्रभुत्वपणी मिरवला. की दानवा माझी उषगणा मूर्ती.
की देवा माझी बृहस्पती, की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे. देवी पिसाच मंडळात परम शोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे. अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावणे सकळीक. की मच्छिंद्र कार्य सकळ जग उपकारला वदला असे. तरी त्याचे धाके कोणी तया 6 पिसाच सावे येऊनी. सांगितले त्याचे कार्य द्या करुणे मंत्र उच्चार होताची. ऐसे कोणी आभूते अवश्य म्हणती जोडूनी हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा. तुमचे आमचे समरंगन झाले सबळ बळे करून. त्या समरंगनाचे कथन लोकी ऐसे मिरवले. तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वथा. आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष. त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा. आणि आपले कडोनी सहस व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसी भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थ दिनी चंद्रा लागी न देखती. की अविद्या ते जेवी सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र. तेवी ते मानुनी सर्वत्र दुर्देशा वसावे. ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न. तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाती मार्गात. तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गी बैसावे. हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा. हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुनी सर्वांनी. ऐसे कोणी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही. ऐसे वधूनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसती त्या ते स्वस्थान ते चालिले. अष्टकोटी पिसाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत. तेही नमुनी मच्छिंद्रा प्रत स्वस्थानासी पै गेले. एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार. तेथेच विधी करुनी सर्व कुमारी दैवती चालिल्या. तैसेच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी. ते पुढील अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा. अहो ह्या कथा सार ग्रंथास परिकर पंचम अध्यायी घोकिल्यास. पिसाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही. जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करिता जाईल. प्रथम अध्याय जो घोकील त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तया ते. चौथा अध्याय घोकिता पळ कार्य निवटील परम सकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते. असो वैसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग. धुंडी सूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुनिया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर पंचम अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार पंचम अध्याय समाप्त.